तर मित्रांनो, आपण आलोय एका अज्ञात व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायला. तर दादा, तुम्ही अशी कामावर बसली इथे? काही नाही दादा, या घरामुळे बसलोय. काय झालं दादा? काही नाही, मित्रानं घर बांधलं म्हणून आपण पण घर बांधायचं ठरवलं होतं. भाऊ, तुमचं नाव काय? आमचं नाव कार्तिक पाटील. तुम्ही काय करता? आम्ही काही नाही, याचं त्याचं पाहायचं ना असं बांधायचं, जे आहे ते फुकून टाकायचं. कारण आता मी मित्राचं घर बघितलं, ते बघा तिकडे घर आहे बघा. चला तुम्हाला दाखवतो मी. दाखवा. ऐकून चला दादा, हे बघा. वाव, शाबाश बेटा. हे घर मित्राने बांधलं म्हणून त्याच्या शेजारीच मी घर बांधायचं ठरवलं. हे बघा, आपल्या घराचं काम चालू आहे. हे काम चालू असताना एवढी 5 एकर जमीन फुकून टाकली आणि त्याच्यात राहिला 8 एकर. घराला जायला घर असताना पण आता याचे त्याचे पाय पडून त्याला सांगितलं, दादा देदर्शी एवढी जागा ठेवली त्यांनी. हे बघा, आपली गाडी तिथे उभी 4 व्हीलर, तिला पण आता आज पाहायला व्यापारी येणार आहे. कारण म्हणून सांगतो मित्रांनो, मी याच्यासाठी यांनी विचारलं दादांनी आम्हाला का बसलो तुम्ही एवढ्या तानात, आणि याच्यासाठी बसलो दादा मी की हे मित्र ते. हो चालेल दादा, बसून बोलू आपण. कारण ना दादाला टेन्शन मध्ये. मला हा घर बांधायचा सल्ला का, असाच यांच्यासारखा एक व्यक्ती होता. तो बोलला तुझ्या मित्र घर बांधतोय तू काय करतोय. म्हणलं चाल, उद्याच घर बांधून दाखवतो. मग आपण 6 महिन्यात टार्गेट ठेवलं. 6 महिन्या टार्गेट मध्ये काही पैशाच जुगाड झाला नाही. कारण काम धंदे काही करत नाही, पैशाच जुगाड कसं होईल. मग ते एक व्यापारी बघितला, त्यांनी हे 5 एकर जमीन फुकून टाकली. मी दादा, हे घराचं काम अपूर्णच दिसतंय. अजून किती पैसे लागतील याला? दादा, त्याला पैसे लागताय म्हणून ती गाडी आपण 4 व्हीलर गाडी पण विकली. त्याच्यानंतर आपण ही विहीर बाकी होती ती पण विकली. त्याच्यात आता आपला स्लॅब होऊन जाणार आहे. पण आता प्लास्टर वगैरे ते राहिलं. बघू आता एखादं. हा सर, पाण्याची सुविधा काय मग तुम्हाला इथे आता? असं ठरवलं आम्ही की घरातूनच आडवा बोर मारायची विहिरीमध्ये. नाही, अजून फडच्या बसवलं नाही. तुम्हाला पुरं काम दाखवून देऊ का? नाही, ठीक आहे दादा. ती बघा, तिकडे हॉटेल पण आपलीच होती. गावातील तुम्हाला किती उंच इमारत तयार करायची इथे? आपल्याला का, याच्या डबल नाजूक पहिला ताळ राहील, मग याच्या चौबल दुसरा ताळ राहील. तुमच्या मित्रांनी तर खूपच मोठी बिल्डिंग बांधली दादा. त्याच्यापेक्षा मोठी बांधायची आपल्याला दादा. आपलं बजेट किती दादा आता उरलेलं? आपल्याकडे फक्त राहिलेले आता 5 रुपये खत्म. मिस्त्रीचे पैसे कसे देणार आहे? तो मिस्त्री आला की आपण पळून जातो. घराचं काम कसं काय करतात ते मग? ठीक आहे, त्यांना सांगतो मी का भाऊ उद्या या, परवा या, उद्या या, परवा या. मग त्यांना आले का ती एक एक पिल्लू त्यांना आणून